नमस्कार, मी गजानन धंदरे. आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल. पाहूया बातमीपत्रांच्या बातमीचा विस्तार. पाहते अपडेट. आपली भाषा, सळतोळ भाषा मायभूमी. प्रेरणा देणारी ही भजन मंडळी पिंपळगाव राजा येथील श्री संत मुक्ताई जानाई महिला हरिपाठ व भजनी मंडळ पिंपळगाव राजा आपल्या भजनाच्या वाणीतून संस्कृत, व्यसनमुक्ती, स्वच्छता, सेवा, सामाजिक उपक्रम राबवून आपल्या परिसरातील येणाऱ्या पिढीवर, मुलावर चांगले विचार बनावे, येणारी पिढी व्यसनधीच बनू नये, याच अनुषंगाने ती आईवडिलाची सेवा करणारी असावी. याच अनुषंगाने भजनाच्या वाणीतून श्री संत मुक्ताई जानाई महिला हरिपाठ मंडळ निस्वार्थ सेवा करत असते व जनजागृती करत असते. हीच ते प्रेरणा देणारा संदेश. बातमी फक्त मायभूमी न्यूजवर. यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्षे, अनेक महिला मंडळी व त्यांचा संच उपस्थित होता. मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट. आपण पाहिलं पिंपळगाव राजामध्ये ही भजनी मंडळी आहे. यांच्या वाणीतून जनजागृतीचा कार्यक्रम करत असते आणि जनई नावाचं हे मंडळ आहे. जनजागृती म्हणजे व्यसनमुक्तीवर, स्वच्छतेवर अशा तऱ्हेचे हे आपल्या भजनाच्या वाणीतून हे महिला मंडळाचं मंडळ आहे. आणि 20-25 बायाचं सतत म्हणजे 2011 ते 12पासून सतत याच्या सेवेच्या माध्यमातून हे कार्य करते आणि जनजागृती यांच्या आपल्या परिसरामध्ये मुलं कसे घडावे यासाठी हे कार्यक्रम करत असते. युअर रिपोर्ट. आमचं भजनी मंडळ जनाई मुक्ताई हरिपाठ भजनी मंडळ सतत समजा 15-16 वर्ष झाले जवळपास सध्या चालू आहे. म्हणजे नियमित रोज समजा हरिपाठ, सकाळी काकडा आरती, तसंच दर सोमवारी आपला शिवपुरा म्हणजे शिवलीला अमृत, दर गुरुवारी भजन, तसंच समजा आपलं हे ऋषीपंचमी आहे, लागे ज्ञानेश्वरी पारायण, प्रगट दिन, जसं याला आम्ही हे करतो. जसं जनजागृती काय काय तुम्ही सर्व जनजागृती करता? हां, जनजागृती करतो. आपापल्या कोण्या गावाला जातो तुम्ही, कोणाला परिसरात? जसं मांडका झालं, हिवरखेड, तसंच घाणेगाव, शेगाव, इथं समजा पायी वारी दिंडी नेऊन समजा. किती बायाचं मंडळ आहे तुमचं? तसंच आमचं समजा 30-35 बाया जवळपास येतात. त्यातल्या समजा कधी अध्यक्ष का उपाध्यक्ष? मी तसं सदस्यच आहे. मी उपाध्यक्ष नाही, अध्यक्ष नाही. अध्यक्ष सौ शोभाबाई रामदास वानखडे, उपाध्यक्ष रेखाबाई सुरेश चोपडे, सचिव शांताबाई मधुकर वानखडे. तसंच ह्या सर्व कार्यक्रम रोज हरिपाठ, काकडा आरती सर्व वेळेनुसार सर्व घेतात. आणि व्यसनमुक्ती जसं दारूबंदी, गुटखा, तंबाखू हे व्यसन करू नये, तसं स्वच्छता अभियान, हे जसं आम्ही नियमित जनजागृती